मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा फुल एपिसोड. तर चला मग स्टार्ट करू. संध्याकाळच्या वेळी आशीर्वाद बंगल्यामध्ये भजनाचा कार्यक्रम चालू असतो. काही भजनी मंडळ आलेले असतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ आणि भजनाला सुरुवात होते. घरातली सगळी मंडळी भजनामध्ये बसलेली असतात. फक्त ऐश्वर्या नसते. भजन चालू असतात. सारंग भजनी मंडळासारखा वेश धारण करून आलेला असतो. गळ्यामध्ये टाळ असतो आणि तो दरवाजावर थांबलेला असतो. ऋषिकेशची नजर जाते, जानकीचीही जाते आणि नंतर आई पाहते. सारंगला पाहून तिघा जणांच्या चेहऱ्यावर खूप गोड हसू येतं. सारंग इशारा करून ऋषिकेशला म्हणतो, मी येऊ का? आणि ऋषिकेश हो मध्ये मान हलवतो आणि सारंग आतमध्ये येऊन भजनी मंडळामध्ये येऊन बसतो. सगळेजण भजन ऐकण्यामध्ये दंग झालेले असतात, पण नजर सगळीकडे असते. आणि आल्या ऐश्वर्या मॅडम वरून आल्या. ऋषिकेश जानकीला खुणवतो ऐश्वर्या आली म्हणून आणि जानकी सारंगला इशारा करून सांगते की ऐश्वर्या आली म्हणून. सारंग तिच्याकडे पाहतो आणि हो मध्ये मान हलवतो. सुमित्रा ऐश्वर्याला बस म्हणून सांगतात आणि म्हणते ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी इथेच ठीक आहे. आणि ऐश्वर्याची नजर सारंगवर जाते आणि ती स्वतःशीच म्हणते मनातल्या मनात, ह्या दाढीवाल्याला म्हणजे असा ओळखीचा का वाटतोय मला, याला कुठेतरी बघितलंय का मी? आणि तिला आठवतं. ती म्हणते मी त्या दिवशी ह्याच माणसाला थांब म्हणलं होतं आणि हा माणूस तोंड लपत होता. मी याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण याने मला बोलता येत नाही असं सांगितलं. ऐश्वर्या म्हणते नाही काहीतरी मेजर गडबड आहे. दाढीच्या आड सारंग तर नसेल ना? आणि दुसऱ्या क्षणाला ऐश्वर्या तिकडे पाहते पण सारंग त्या जागेवर नसतो आणि ती इकडे तिकडे पाहते. सगळेजण भजनामध्ये दंग असतात. ऐश्वर्या वैतागून वर निघून जाते. ऐश्वर्या वर येते तिच्या रूम मध्ये. तिथे सारंगचा फोटो असतो. तो फोटो घेते आणि एका मार्करने त्या फोटोवर दाढी काढते. दाढी कंप्लीट झाल्यावर ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, म्हणजे तो कुर्तीवाला दाढीवाला माणूस बसलाय तो सारंग आहे. ऐश्वर्या तो फोटो घेते आणि खाली येते. खाली भजनाचा गजर चालू असतो. ऐश्वर्या खाली येते आणि म्हणते थांबा आणि सुमित्रा आई म्हणते, अगं काय झालं, तू असं मध्येच का भजन थांबवलंस? ऐश्वर्या म्हणते, भजन थांबवण्याव्यतिरिक्त पर्यायच नव्हता आई माझ्याकडे, कारण या घरामध्ये माझ्या आयुष्याचा तमाशा कसा होईल याचं प्लॅनिंग करतायत काही जण आणि आज मी ते पुराव्यासकट सिद्ध करणार आहे. जानकी चोरक्या नजरेने ऋषिकेशकडे पाहत असते आणि सारंग बसलेला असतो त्या जागेकडे पाहत असते. नाना म्हणतात, ऐश्वर्या तू काय बोलतेस, याचं भान आहे का तुला? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, भानावर तर मी आत्ता आली आहे नाना. सुमित्रा आई म्हणते, हे बघ ऐश्वर्या काय आहे ते स्पष्ट बोल ना, उगाच आडेवेडे घेऊ नकोस. कुणी काय तमाशा केलाय तुझ्या आयुष्याचा बोल. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आई तुमचा सारंग जिवंत आहे. हे ऐकून नानांना धक्का बसतो आणि बसलेले सगळे भजनी मंडळ उठून उभे राहतात. जानकी म्हणते, काय बोलते ही? ऐश्वर्या पुढे म्हणते, मगाशी सुद्धा मिरवणुकीमध्ये ते होते, आता सुद्धा या भजनी मंडळामध्ये प्रेझेंट आहेत. सुमित्रा आई इकडे तिकडे पाहतात आणि म्हणतात, कुठे येतो? आणि ऐश्वर्या फोटो पुढे करते आणि म्हणते, हा बघा तुमचा मुलगा सारंग. ऐश्वर्या पुढे बोलते, हा असाच दाढीवाला माणूस आत्ता आपल्यामध्ये बसलेला आहे. सुमित्रा आई परत विचारतात, काय कुठे, सांग ना कुठे? आणि ऐश्वर्या सारंग बसलेला असतो त्या दिशेने हात करते आणि म्हणते, तो बघा तिथे. आणि सुमित्रा आई तिकडे पाहतात आणि म्हणतात, कुठे? आणि सगळेजण त्या दिशेने पाहतात. ऋषिकेश म्हणतो, अगं इथे तर कोणीच नाहीये. आणि जानकी पण म्हणते, हो ना. आणि सगळेजण म्हणतात, हो इथे कोणीच नाहीये. आणि ऐश्वर्या म्हणते, ते बघा ना. ऐश्वर्या म्हणते, अरे असं कसं झालं, तो दाढीवाला माणूस इथेच बसलेला होता, सारंग इथेच बसलेले होते. ऐश्वर्या सारंगला हाका मारते, सारंग कुठे आहात तुम्ही? नाटकं बस झाली, आता बाहेर या. हे ऐकून जानकी तोंडावर पदर धरून हसत असते. आणि सुमित्रा आईला आठवतं, आईने सारंगला पाहिलेलं असतं आणि आई ऋषिकेशला इशारा करून सांगतात आणि ऋषिकेश सारंगला जा म्हणून सांगतो आणि सारंग आईला थम्सअपचं बोट दाखवून बाहेर जातो. ऐश्वर्या म्हणते, असं कसं झालं? काही वेळापूर्वी तो माणूस तिथं बसलेला होता. नाही म्हणजे तिथं सारंग बसलेले होते. आणि ऋषिकेश म्हणतो, काय बोलतेस तू ऐश्वर्या? सारंग इथे असता तर आम्हालाही दिसलाच असता ना. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी पाहिलं होतं तिथे ते बसून टाळ वाजवत. ऋषिकेश आईला म्हणतो, बरोबर ना आई, सारंग दिसला असता ना आपल्याला? आणि त्यावर आई म्हणते, हो ना बरोबर आहे. आणि त्यावर जानकी म्हणते, एक मिनिट मी एक सांगू का? बिचारी ऐश्वर्या सारंग भाऊजीला इतकं मिस करते ना, तिला सगळीकडे सारंग भाऊजीचाच भास होतोय. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, हा. त्यावर जानकी म्हणते, बघा ना आपण सगळे इथे आहोत, आपल्याला दिसतायत का सारंग भाऊजी? इथे कोणी असं नाहीच आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, खोटं बोलतेस तू जानकी, तू आणि तुझा नवरा दोघं जण मिळून माझ्यासोबत खेळ खेळताय, मला भास वगैरे काही होत नाहीयेत. ऐश्वर्या परत आईला म्हणते, मी मगाशी सारंगला दाढीमध्ये बघितले, मला भास वगैरे काही होत नाहीयेत. मग मला काहीतरी सुचलं, मी वरती गेले आणि वरतीनं हे बघा सारंगच्या फोटोवर दाढी काढली, ही बघा अशी आधी फोटो दाखवत म्हणते. दाढी मिशी काढून पाहिली तेव्हा मला कन्फर्म झाले की ती दाढीमधली व्यक्ती सारंगच होते. हे ऐकून जानकी तोंडावर हात ठेवते. ऐश्वर्या पुढे म्हणते, आई मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय व माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटं बोलत नाहीये.
त्यावर नाना म्हणतात, तुला वाटलं तो सारंग होता, तू मान्य केलंस म्हणून आम्ही मान्य करायचं का? आणि ऐश्वर्या म्हणते, अहो माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा, मी नाही खोटं बोलत आहे. हे आत्ता इथं होते, इथं बसले होते. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं ऐश्वर्या, हे तू नाही, तुझं असलेलं त्याच्यावरचं प्रेम बोलतंय. जानकी पण ऋषिकेशच्या हो मध्ये हो मिळवते आणि म्हणते, हो ना. आणि ऋषिकेश पुढे म्हणतो, तुला ना इथे असलेल्या प्रत्येक जणांमध्ये फक्त सारंगच दिसतोय. ऐश्वर्या म्हणते, असं नाहीये आई, प्लीज तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी खोटं बोलत नाही. ही जानकी आणि ऋषिकेश माझ्या विरुद्ध प्लॅन करतात. ही लोक मला खोटं ठरवतायत आणि पुढे चालून नाही ही लोक मला वेडीसुद्धा ठरवतील. पण आई, तुम्हाला मी सांगते, माझे सगळे सेन्सेस जागी आहेत. मी बघितले, स्वतःच्या डोळ्यांनी बघितले मी सारंगला, तो सारंगच होता. ऐश्वर्या पुढे म्हणते, बरं ठीक आहे, तुमचा विश्वास बसत नाहीये ना. आपण एक काम करूया, आपण या भजनी मंडळींना विचारूया. मी त्यांना हा फोटो दाखवते असं म्हणते आणि ती सगळ्या भजनी मंडळीकडे सारंगचा फोटो दाखवते आणि म्हणते, हा दाढीवाला माणूस तुमच्यासोबत होता का? आणि सगळेजण नाही मध्ये मान हलवतात. आणि इकडे अवंतिका, जानकी तोंडावर पदर लावून मधल्यामध्येच हसत असतात. ऐश्वर्या भजनी मंडळाला म्हणते, बघा हा माणूस तुमच्यासारखेच कपडे घातले होते, तुमच्यासारखाच दिसत होता, तुमच्यासारखाच दाढीवाला होता आणि ह्याच्या हातामध्ये टाळ होती, बघा बघा. आणि सगळेजण नाही म्हणतात. ऐश्वर्या म्हणते, नाही काय म्हणताय, आता इथं बसला होता ना, आता नंतर तुमच्या मागे गेला, तुम्ही नाही कसं म्हणताय? जानकी म्हणते, बघ काय चाललंय तुझं ऐश्वर्या, सांगता येत नाही कोणीच त्यांना पाहिलेलं नाहीये म्हणून. आणि ऐश्वर्या म्हणते, तुम्ही सगळेजण खोटे बोलताय. ऐश्वर्या आईला म्हणते, मी सांगते तुम्हाला, ही भजनी मंडळ आहेत ना, त्या भजनी मंडळावर आरोप घेते आणि म्हणते, ही माणसं आहेत ना, ही सुद्धा जानकी आणि ऋषिकेशला मिळालेली आहेत. आणि सुमित्रा आई म्हणतात, बास, अगं तू आम्हालाही खोटं ठरवतेस, इथं बसलेल्या सगळ्या माणसांना खोटं ठरवतेस, एवढी हिंमत तुझी? सुमित्रा आई भजनी मंडळासमोर हात जोडते आणि म्हणते, काय आहे ना, हिचा नवरा माझा मुलगा अचानक असा जग सोडून गेला ना, म्हणून ही असं करते. तुम्ही आम्हाला माफ करा प्लीज, हिच्या वतीनं आम्ही तुमची माफी मागतो. ऐश्वर्या म्हणते, नाही हो आई, असं नाहीये, प्लीज तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना. ऐश्वर्या म्हणते, मी एवढं सांगते, कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा ना. आणि सुमित्रा आई म्हणते, पुरे ग ऐश्वर्या, पुरे. सुमित्रा आई ऐश्वर्याला म्हणतात, हे बघ, तुझी परिस्थिती कळते आम्हाला, देवाच्या कृपेने सारंग इथे असल्याचा भास झाला असेल तुला. सुमित्रा आई ऐश्वर्याला म्हणतात, हे बघ, काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर, शांत हो जरा. आणि त्यावर ऐश्वर्या जोरात म्हणते, कशी शांत हो मी नाही शांत होणार, मी नाही शांत होणार. अरे एवढं जीव तोडून मी सांगते, मी इथं बघितलंय सारंगला, तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात. ऐश्वर्या पुढे आईला म्हणते, तुम्हाला यांच्या या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे ना, हुशार ठेवा आई, पण मी विश्वास ठेवणार नाही असं म्हणते आणि ती वर निघून जाते. आणि ऋषिकेश म्हणतो, गेली बाबा एकदाची. आणि सगळेजण एकमेकाच्या तोंडाकडे बघून हसतात. ऋषिकेश भजनी मंडळांना म्हणतो, बरं चला तुम्ही भजन सुरू करा. आणि जानकी म्हणते, हो माफ करा, चला आपण सुरू करूया. आणि भजन परत सुरू होतं. वर ऐश्वर्या तनतन करत येते, हातातला फोटो बेडवर फेकून देते, बेडशीट काढून फेकून देते, सगळा अस्ताव्यस्त पसारा करून टाकते. ऐश्वर्या दरवाजा लावून घेते आणि स्वतःशीच बडबड करत म्हणते, तुम्हाला काय वाटलं तुम्ही असं करून प्रॉपर्टीचे पेपर माझ्याकडून काढून घ्याल? पण नाही, अरे नाही, ही ऐश्वर्या कधी हारत नाही आणि मुळात कधी हारणारच नाही. तुला काय वाटलं जानकी, तुला तुझ्या आईची डेड बॉडी सापडली नाही याचा अर्थ तू सुटलीस? नाही, आता तुला तुझ्या आईची डेड बॉडी सुद्धा सापडेल आणि या सगळ्यामध्ये तू फसशील सुद्धा, बघच तू, असं म्हणते आणि इकडे तिकडे मोबाईल शोधत असते. आणि इकडे जंगलामध्ये तो राजा त्याच्या साथीदाराला म्हणतो, कधी उठणार म्हातारी ही? आणि तेवढ्यामध्ये त्याचा फोन वाजतो. तो राजा फोन पाहतो आणि त्याच्या साथीदाराला म्हणतो, हे थांब, मॅडमचा फोन आहे. आणि फोन रिसीव्ह करून म्हणतो, हां बोला मॅडम. आणि ऐश्वर्या तिकडून म्हणते, काय रे, ती अमरपट्टा जन्माला घेऊन आलेली म्हातारी आहे की गेली? तो राजा म्हणतो, नाही, अजून ती शुद्धीवरच आली नाही आणि तुम्ही सांगितल्याशिवाय आम्ही यमराजला बोलू शकत नाहीत ना. ऐश्वर्या दाता खाऊन म्हणते, मग आता बोलव यमराजला, बोलव आणि तिला पण सांग, म्हातारे तू आता कान उघडे ठेवून ऐक, तू आता ही शेवटची घटका मोजतेस. ऐश्वर्या राजाला म्हणते, आता ती म्हातारी मेली पाहिजे, कळलं ना, संपवायचं तिला. आणि तो राजा हो मॅडम म्हणतो. ऐश्वर्या पुढे म्हणते, तिला मारल्यानंतर तिची डेड बॉडी नदीमध्ये फेकून द्यायची, उद्या ती डेड बॉडी पोलिसांना सापडली पाहिजे, लक्षात ठेव. आणि तो राजा म्हणतो, ठीक आहे मॅडम. असं बोलून ऐश्वर्या फोन ठेवते आणि स्वतःशीच म्हणते, आता बघ तू जानकी. आणि इकडे तो राजा म्हणतो, त्याच्या साथीदाराला म्हणतो, ए संपव हिचा खेळ. आणि तो पाठीमागून तलवार काढतो आणि इकडे घरामध्ये भजनाचा गजर चालू असतो. मोरिया रे बाप्पा मोरिया रे, मोरिया रे बाप्पा मोरिया रे. राजाचा साथीदार तलवार घेऊन लताबाईपर्यंत पोहोचतच असतो. इकडे जानकी देवाला हात जोडून मनातल्या मनात म्हणते, माझ्या आईला वाचव बाप्पा, तिचं रक्षण कर, तिच्यावर एखादं विघ्न येणार असेल तर ते परतून लाव, कृपा कर बाप्पा. आणि इकडे राजाचा साथीदार एक एक पाऊल लताच्या जवळ जात असतो. भजनाचा गजर जोरामध्ये चालू असतो आणि इकडे राजाचा साथीदार लताबाईला ती तलवार खुपसणार. तोच एक अनोळखी व्यक्ती, पूर्ण कोट घातलेला, हॅट डोक्यावर, गॉगल असतो, कुठलाही चेहऱ्याचा भाग त्याचा दिसत नाही.
तो त्याला बंदूक मारतो, म्हणजे गोळी मारतो. राजा तिकडे तोंड करून पाहतो आणि म्हणतो, ए कोण आहेस तू? की दुसरी गोळी राजाच्या छाताडावर. राजा खाली, खल्लास. कोण आहे हा अनोळखी माणूस? कधी तो ऐश्वर्याची मदत करतो तर कधी जानकीची मदत करतो. कोण आहे नेमका या पडद्यामागे काही समजेना. तो अनोळखी माणूस एक एक पाऊल लताबाई पुढे येतो आणि इकडे ऐश्वर्या मनाशीच म्हणते, आतापर्यंत ती लता ढगामध्ये पोहोचली असेल. आता त्या जानकीला कळेल माझ्या वाटेला जाणाऱ्याची मी कशी वाट लावते ती. आतापर्यंत यांनी मला खूप हलक्यात घेतलं, पण आता मी यांना कोणालाच सोडणार नाही. आता बरोबर एकेकाचा काटा काढते का नाही ते बघा. पण हे लोक माझ्याबरोबर नेमका कोणता खेळ खेळतात हे सुद्धा मला जाणून घ्यावं लागेल. म्हणजे त्यांचा खेळ सुरू व्हायच्या आधीच मला त्यांचा डाव मोडता येईल. आता ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, 1 मिनिट, आता ही म्हातारी खपली, याचा फोन कसा नाही आलाय मला अजून. जाऊ दे, मीच करते असं म्हणते आणि मोबाईल जवळ घेते आणि त्या राजाला फोन लावते. त्याच्या मोबाईलवर ऐश्वर्या मॅडम नावाने नंबर फ्लॅश होत असतो. तो माणूस राजाच्या पुढचा मोबाईल उचलतो, त्याच्यावर नंबर पाहतो आणि मेसेज सेंड करतो, ऐश्वर्या मॅडम तुमचं काम झालंय, लताबाईला स्वर्गात पाठवलंय. हा मेसेज वाचून ऐश्वर्या खूप खुश होते. आता इकडे भजनाचा कार्यक्रम संपलेला असतो आणि त्यांच्या रूममध्ये सगळेजण असतात. जानकी ऋषिकेशला म्हणते, मला तर काळजी वाटते ऋषिकेश, माझी आई कशी असेल, कुठे असेल? ऐश्वर्याने तिला देवळात तर पाहिलं तर नसेल ना? तिने आईला काहीतरी केलं नसेल ना? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तू विचार करतेस तसं काही झालेलं नसेल. आणि त्यावर जानकी म्हणते, म्हणजे तुम्हाला हे असंच वाटतंय का? माझी आई जगात ना? एवढंच बोलते मध्येच आणि थांबते. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं मी असं कुठं काय म्हटलं तुला? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू तोच त्रास करून घेऊ नकोस. जानकी म्हणते, त्रास तर होणारच ना ऋषिकेश, किती दिवस झाले मी माझ्या आईला शोधते. इकडे आईचं टेन्शन आहे आणि तिकडे आपण जे नाटक करतोय ते. आज पाहिलं ना, सारंग भाऊजी आज पकडलेच जात होते. जानकी पुढे म्हणते, ऋषिकेश असं नको व्हायला की हे सगळं करता करता एक वेगळाच प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि तो सॉल्व्ह करताच येणार नाही. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, असं काही होणार नाही. आपण दोघांनी कितीही मोठा प्रॉब्लेम असला ना तर दोघांनी मिळून सॉल्व्ह करायचा. आणि राहिला प्रश्न आईचा, तर त्या जिथं कुठं असतील ना तिथं सुखरूप असतील. माझं गट फिलिंग सांगते, तू नको काळजी करू. पण मला असं वाटतं ही ऐश्वर्यानं त्यासाठी काहीतरी वेगळाच प्लॅन करते आणि म्हणून आपल्याला लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हाती मिळवायला पाहिजेत. जानकी म्हणते, पण असे कसे प्रॉपर्टीचे पेपर हाती लागतील? आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्याच्या रूममध्ये जाऊन ते प्रॉपर्टीचे पेपर मिळवायचे. आणि आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. ऐश्वर्या तिच्या रूममध्ये जात असते, तोच जानकी तिला अडवते आणि ऐश्वर्या म्हणते, हे सगळं करून काय उपयोग नाहीये जानकी. आणि जानकी म्हणते, म्हणजे? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मला माहिती तुझा नवरा माझ्या रूममध्ये माझे प्रॉपर्टीचे पेपर शोधत आहे. वरून ऋषिकेश खाली येतो आणि जे ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला काय वाटलं? तुम्हीच या खेळामध्ये आहात, मी सुद्धा या खेळामध्ये आहे आणि ही ऐश्वर्या तुम्हा दोघांना पुरून उरेल. आणि इकडे गणपतीची आरती चालू असते. जानकी बाप्पाला म्हणते, बाप्पा आमच्या प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर आम्हाला सापडू दे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. आमच्या घरावरचं हे विघ्न आता तूच दूर कर. हे ऐकताच एक मोशक मामा तिथून येतो आणि जानकीला त्या आडगळीच्या रूममध्ये घेऊन जातो. पाहूया आपण आणखी उद्या काय होणार आहे. ती अनोळखी व्यक्ती नेमकी कोण आहे? ऐश्वर्याने ठेवलेले प्रॉपर्टीचे पेपर जानकीला सापडणार आहेत का? असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.